शेतकऱ्यांना ट्रॅक्टर शौकासाठी नाही घेतले ना रे बा. काही रिस्टार आज म्हणून राहिले शेतकऱ्याला 1 लाख रुपये अनुदान भेटलं म्हणून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेतले. त्याच्यापेक्षा आपल्या बैलजोड्याच बऱ्या होत्या. अबे बैलजोड्या बऱ्या होत्या तर त्या बैलजोडीच्या लायकीची आपली माती राहिल्या का आज? अबे 50-50 हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टरचे फक्त चाकच घुमून राहिले, ते फाळं तुटून राहिले नांगरटीचे. तरी म्हटलं जमीन उखारल्याने चालली, अशी परिस्थिती व्हायला आहे कुठं कुठं. तर शेतकरी मित्रांनो, आपण 100% शेती हे बैलावर करू शकतो का? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अरे बा, रासायनिक खताचा वापर, केमिकलचा वापर, अशा वापरानं आपल्या या जमिनीले असा घट्टपणा येलाय, म्हणजे गोट्यासारखा सोयलाय तो. काय ते चालीन त्याच्यात बैल जीव तोडतात भाऊ. मोठ्या मोठ्या ह्या मशीनात जीव तोडून राहिल्या, तर ते सजीव बैल काय होत रे बा? एवढी जर घुसली की नाही ते बैल म्हटलं कनार तीन म्हटलं, पण पुढे नाही सरकू शकत कुठे. शेतकरी मित्रांनो, सांगा तुम्ही नेमकी परिस्थिती काय आहे. हे रील बनवायला काय जाते बा? ते शेतकऱ्यांना काय रील बनवण्यासाठी घेतला की काय, मिरव्यासाठी घेतला ट्रॅक्टर? त्याला असं वाटतं की बा 2 पैसे कुठे भाडं मारू त्याच्यावरच आपलं डिझेल पाणी भागीन, त्याच्यावरच 2 पैसे उरतील. याच्यासाठी लोक ट्रॅक्टर घेऊन राहिले. आता ते तुम्हाला खुपून राहिले का रे बा कोणाकोणाले? तर शेतकऱ्याले समजून घेत जा जरासं. कोणती गोष्ट शेतकरी बिनफालतूची घेत नाही. हे तुम्ही आपली त्या लायकीची राहिलाय काय की बैलांना आपण शेती करू शकतो, पारंपरिक शेती नाही करू शकत ना भाऊ रे बा. हे मशिनीचं याचा जोड लागता. तुम्ही शेतकरी रील बनवायच्या पहिले त्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, ते माती पातची गोटा पा कसा व्हायलाय, आणि मग ते डबल रील बनवून टाका बैलांना खरंच शेती होते का म्हणून. तर ठीक पोर जरा फार मावतू गोर आलं शेतकरी पोर, शेतकरी पोर आलं शेतकरी पोर आलं नाही.